हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये मी माझ्या इमिटेशन ज्वेलरी झाल्या सोबतच बँगल्स, बॅग्स, हेअर ॲसेसरीज हे कशा स्टोअर करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एकही फॅन्सी ऑर्गनायझर मी वापरलेलं नाही. अगदी बजेट फ्रेंडली ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही माझं ड्रेसिंग टेबल आहे ना, तर त्याची हालत खूप जास्त खराब आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हा जो माझा कपाट आहे ना, हा जुन्या पद्धतीचा कपाट आहे, जो की मला माझ्या लग्नामध्ये मिळालेला आहे. आणि दुर्दैवाने ना याची जी काही काच आहे ना, म्हणजे आरसा, तो ट्रान्सपोर्टेशनमध्ये फुटला आणि ते बसवायचा मुहूर्त अजून काही लागलेला नाही. अगदी 4 वर्ष झालेली आहेत, अजून त्याचा मुहूर्त लागलेला नाही आहे. पण बघेल आता सध्या जर भाऊ आला ना, तर त्याला सांगून मग मी हे काम नक्कीच करून घेईल. आता जे काही लोक मला अगदी जवळून ओळखतात किंवा मला खूप कंटिन्युअसली बघतात यूट्यूबवरती, तर ते मला नक्कीच म्हणतील, का गं दीक्षा, तू एवढं मोठं कलेक्शन करून ठेवलंय, मग घालत का नाही? आता तुम्हाला सांगते, हे जेवढं काही कलेक्शन आहे ना, हे मी ज्या दिवशी लग्न वगैरे असेल, काही कार्यक्रम असेल, तर त्यावेळेस तुम्ही मला नक्कीच ऑब्झर्व करू शकता. मी त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं माझ्यावरती अप्लाय करत असते. पण जर मी घरात असेल ना, तर मी अशी मुलगी आहे, मला काहीही घालायला आवडत नाही. म्हणजे हातात बांगडी सुद्धा असली ना, तर मला असं वाटतं किती जड झाले किती नाही, कधी काढून फेकते कधी नाही. आता हे जे काही माझं वाक्य आहे ना, यावरून खूप जणांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल, मी तुम्हाला रोकटोक करत नाही. तुम्ही का घातलं, काय नाही घातलं, कशाला घातलं, हे मी तुम्हाला काही येऊन बोलणार नाही. आणि मी प्रत्यक्षात पण कधी कोणाला बोलत नाही. त्यामुळे मी हीच अपेक्षा ठेवते की तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवावं. आणि राहिली गोष्ट ज्वेलरी कलेक्शनची, तर जी काही ज्वेलरी आहे ती एखाद्या कार्यक्रमासाठी, फंक्शनसाठी असते. त्यामुळे असे विचार अजिबात ठेवू नका की नुसते घेऊन ठेवते, घालत नाही. मी घालते. तुमचे डोळे थोडे उघडून बघायची गरज आहे. एखाद्या कार्यक्रमात नक्कीच बघा, तुम्हाला मी नक्कीच उठून दिसेल. मला तर नाही वाटत की हे फक्त मला एकटीलाच ऐकावं लागत असेल म्हणून. तुमच्यापैकी बऱ्याच अशा लेडीज असतील की त्यांना सुद्धा हे ऐकावं लागत असेल. त्यामुळे बिनधास्तपणे हा उत्तर उचला आणि तुमचे जे काही रिलेटिव्ह आहे ना, त्यांच्या तोंडावरती हे चिपकून द्या, जेणेकरून ते पुढे चालून गप्प राहतील. बरं, असो, आपल्या टॉपिकवरती आपण परत येऊया. कारण की आपल्या लेडीजकडे अशा टॉपिकवर बोलण्यासाठी खूप काही विषय असतात. तर सगळ्यात आधी मी माझा जो काही कपाट आहे ना, तो सगळा खाली करून घेतलाय, जेणेकरून मला क्लीन करायला सोपं जाईल. आणि हे क्लीन करण्यासाठी मी जे काही माझं किचन क्लीनर आहे, तर तेच हे इथं वापरत आहे. आता हे क्लीनर मी ब्लिंकिटवरून असंच ऑर्डर केलं. तर सगळ्यात आधी मी सगळे जे काही कपाटातले शेल्फ्स आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घेतले. आणि जे काही बॉक्सेस वगैरे आहेत ते सुद्धा मी इथं क्लीन करून घेतलेले आहे. आता कपाट तसा बंदच असतो, त्यामुळे खूप जास्त अशी काही धूळ नाही आहे, पण तरीसुद्धा एक हात मी मारून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला माझे थोडेफार जे काही माझ्या फेवरेट ज्वेलरी आहेत ना, त्यांचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते. तर सगळ्यात आधी हा एक ज्वेलरीचा सेट आहे, जो की मी मिशोवरूनच घेतला होता. अगदी 3-4 वर्ष झाली असतील याला घेऊन. आणि बघू शकतात, या सेटची अजिबात अशी पॉलिश वगैरे केलेली नाही. आणि ज्यावेळेस मी बघितलं होतं ना, त्यावेळेस याचा ट्रेंड चालू होता, म्हणून मी पण घेतलं. आणि खरंच याची क्वालिटी वगैरे खरंच खूप सुंदर होती प्राईसच्या अकॉर्डिंग. आणि हा एक सेट आहे, जो की मी ॲमेझॉनवरून घेतला होता. आणि हा सुद्धा खरंच सुंदर आहे. आणि हा एक बघा, हा तर खूपच सुंदर आहे. हा म्हणजे माझा अगदी फेवरेट आहे. मी साईडला त्या सगळ्यांचे फोटोसुद्धा ॲड करेल, घातलेल्यावर कसे दिसतात ते. आता महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे खूप जास्त ज्वेलरी आहे आणि एक दाखवायला गेलं ना, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे जेवढे काही माझे फेवरेट आहेत तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि जर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल ना, तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हा जो सेट आहे ना, हा माझ्या बहिणीचा ब्रायडल सेट आहे. आता ती जी माझी बहीण आहे ना, ती खूप जास्त मिनिमलिस्टिक आहे. ती हेवी ज्वेलरी वगैरे अजिबात घालत नाही. त्यामुळे म्हटलं, तू नाही घालत तर मला देऊन टाक, मी तरी एखाद्या फंक्शनमध्ये नक्कीच घालेल. म्हणून तिनं हा मला देऊन टाकलाय. आणि खरंच हा सेटसुद्धा खरंच खूप सुंदर आहे. सोबतच याचे थोडेफार मोठे झुमके आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस मला अगदी इयरिंग्स घालून माझा लुक कंप्लीट करायचा असेल ना, तर त्यावेळेस मी असे काही मोठे झुमके नक्कीच प्रेफर करत असते. सोबतच माझ्याकडे थोडेफार जे काही मोत्याचे दागिने असतात ना, ते सुद्धा आहेत. आणि हे जे मराठी लुक वगैरे करायचं असेल ना, तर त्यासाठी मी खूप उपयोगात आणत असते. आणि हे सगळे मी एकाच बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे इयरिंग्सचं खूप मोठं कलेक्शन आहे. तर हे सगळा जो बॉक्स आहे, हे सगळं माझ्या इयरिंग्सने भरलेलं आहे. तुमच्याकडे पण खूप जास्त इयरिंग्स वगैरे असेल ना, तर हा बॉक्स तुम्ही नक्कीच परचेस करा. या बॉक्समुळे तुमचे इयरिंग्स व्यवस्थित ऑर्गनाईज तर राहतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इझिली ॲक्सेसेबलसुद्धा राहतात आणि डॅमेजसुद्धा होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की तुम्ही हा एक ऑर्गनायझर नक्कीच परचेस करा. मी हा ऑर्गनायझर मिशोवरून अगदी 150 का 200च्या आसपासच मागवलेला आहे. आता त्याची प्राईस कमी झाली असेल कदाचित. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल.
आता या ज्या काही इमिटेशन ज्वेलरी आहेत ना, तर या ज्वेलरी मी ज्या काही बॉक्समध्ये मला रिसीव्ह झाल्या त्याचमध्ये स्टोअर केलेल्या आहे. आणि खरं सांगते, या मागील 4 वर्षापासून माझ्याकडे आहे, अजिबात डॅमेज झालेला नाही आणि त्यांची शाईन सुद्धा अजूनसुद्धा तशीची तशी मेंटेन आहे. त्यामुळं मी असं वेगळं ऑर्गनायझर घेतलेलं नाही. जे आलेले आहे त्यामध्येच मी यावरती एकावर एक स्टॅक करून हे ऑर्गनाईज करून घेतलेले आहे. आता माझ्याकडे जसं ज्वेलरीचं कलेक्शन आहे तसं माझ्याकडे बँगल्सचं सुद्धा खूप मोठं कलेक्शन आहे. आता जे काही माझ्या खूप जास्त महागड्या बँगल्स आहे ना, त्या मी पहिले तुम्हाला दाखवलं त्या बॉक्समध्ये स्टोअर केलं आहे. आणि हे जे पेपरने रॅप केलेले आहे ना, यामध्ये ना जे काही माझ्या शायनी बँगल्स असतात, सोबतच वेल्वेटच्या बँगल्स आहे त्या स्टोअर केलेल्या आहे. आणि सोबतच आहे ना, जे काही बँगल्सला जे बॉक्स येतात ना, तर त्यांचाही मी वापर आहे ना माझे बँगल्स स्टोअर करण्यासाठी वापरत असते. आणि हा एक वेगळा बॉक्स आहे ज्यामध्ये सुद्धा मी माझ्या बँगल्स स्टोअर केलेल्या आहे. आणि या बँगल्ससोबत माझ्या थोड्याफार आठवणी आहेत, त्यामुळे मी या थोड्याशा वेगळ्या ठेवलेल्या आहे. आय नो या खूप जास्त जुन्या आहेत आणि खराबसुद्धा झाल्या आणि आउट ऑफ फॅशनसुद्धा आहे, पण तरीसुद्धा आठवणी आहेत. त्यामुळे मी अगदी जुन्या बॉक्समध्ये किंवा आहे ना की याला स्टोअर करून ठेवलेले आहे. एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टी जर ऑर्गनाईज करायच्या असेल ना, तर मी हे बॉक्ससुद्धा सोडत नाही. तर ह्या बॉक्समध्ये ना मी माझ्या जे काही हळदीचा सेट आहे ना, जो मी माझ्या हळदीला घातला होता तो इथे ठेवलेला आहे. याच्यासोबत खूप छान आठवण आहे, कारण की ही जी ज्वेलरी आहे ना हळदीची, ही माझ्या बहिणीने मला स्वतःच्या हाताने बनवून दिलेली आहे. ती मी मोठ्या बहिणीने, जी की माझ्या आई समान आहे, त्यामुळे ती सुद्धा मी अगदी जपून ठेवलेली आहे. आणि या दुसऱ्या बॉक्समध्ये ना मी लटकन ठेवलेलं आहे. आता जो काही गोल्डन कलरचा लटकन आहे ना, तर ते लटकन माझ्या लग्नाच्या घागऱ्याचे आहे. आणि जे काही ग्रीन कलरचे लटकन आहे ना, तर मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ना असं परांद्याचं लूक केलं, तर खालून असं लटकन मी अटॅच केलं. मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते मी कसं केलं ते. तर ते सुद्धा मी अशा छोट्या छोट्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि हे छोटे छोटे डबे ना मी एका मोठ्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवत असते. आता हे जे काही बॉक्स येतात ना कार्डबोर्डचे, मी अजिबात फेकून देत नाही. त्यामध्येच मी माझं छोटं मोठं सामान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत असते. आय थिंक सो तुम्हाला एक छोटीशी आयडियासुद्धा लागली असेल की कमी खर्चामध्ये आपल्या ज्वेलरी कशा मेंटेन राहतील ते. आता याच ड्रेसिंग टेबलमध्ये ना मी माझा ना एक सुई दोऱ्याचा डब्बा ठेवत असते, जो की स्पेशली डेडिकेटेड आहे. आणि यामध्ये ना मी माझे सगळे काही जे काही सुई दोऱ्याचे जे काही म्हणजे स्टिचिंगचं जेवढंही काही सामान असतं ना, ते सगळं मी यामध्ये स्टोअर करत असते. तसं तर मला स्टिचिंग येत नाही, पण अगदी बेसिक हातावरची स्टिचिंग येते, तर त्यासाठी तरी मी हे स्किट तयार करून ठेवलेली आहे. आणि जर मी अशीच इकडं तिकडं जर ठेवली ना, तर मला ऐन टाईमला ज्या वेळेस मला गरज आहे, एखादं बटन लावायचं आहे किंवा प्रथमचं एखादी पॅन्ट थोडीशी टाका द्यायचा आहे, तर त्यावेळेस मला गरज पडते ना, त्यावेळेस सापडत नाही. म्हणून मी असं छोटंसं ऑर्गनायझर परचेस करून यामध्ये मी माझे सगळे जे काही सुई आणि दोरी आणि त्या रिलेटेड जेवढं काही साहित्य आहे ते सगळं मी यामध्ये स्टोअर करत असते. आता यामध्येच मी माझी कात्रीसुद्धा ठेवत असते, जेणेकरून मला दुसरी कात्री इकडं तिकडे शोधायची गरज पडणार नाही. आता जो काही मेजरिंग टेप आहे ना, ते मला खूप जास्त फ्रिक्वेंटली लागतं, कारण की मला माझं इंचेस किती कमी झाले, वाढले किती, तर ते मी फ्रिक्वेंटली काउंट करत असते. त्यामुळे ना मला हे इंच टेप खूप जास्त कामाला येतं, म्हणून हे मी वरतीच ठेवलं आहे. आणि जर एखादी शिलाई उधळायची असेल तर त्याचीसुद्धा मी जी काही सुई आहे तीसुद्धा अशीच वरती ठेवत असते. तर असा काही मी माझा जो सुई दोऱ्याचा डब्बा आहे तो ऑर्गनाईज करून ठेवत असते. सोबतच अजून एक डब्यामध्ये ना मी माझ्या जेवढ्या काही सेफ्टी पिन्स आहेत ना, जेव्हा मला साडी घालताना किंवा एखादा ड्रेस स्टाईल करायचं असेल तर त्यावेळेस मी सगळं यामधूनच ॲक्सेस करत असते आणि यामध्येच टाकते, जेणेकरून आहे ना पिना इकडं तिकडं जायला नको. आणि सोबतच आहे ना यावरती मी थोडेसे जे काही आय थिंक सो ते पॅचवर्क आय थिंक सो, मला नाही माहिती त्याला एक्झॅक्ट काय म्हणतात, ते सुद्धा यामध्येच ठेवले, जेणेकरून कधी मला वाटलं की माझं ब्लाऊज खूप सिम्पल आहे तर मी यातनं एखादं घेऊन त्यावर ब्लाऊजवरती स्टिक करून माझं ब्लाऊज थोडंसं हेवी बनवून घेऊ शकते. आता आपण लेडीज म्हटलं ना, तर आपल्याकडे ना बॅग काही एक नसते, कमीत कमी 2-3 वेगवेगळ्या बॅग्स असतात. आता या जे काही बॅग्स आहेत ना, यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ना मी माझ्याकडे जे काही शू कवर्स होते ना, तर ते वापरलेले आहे. तर मी हे 12च्या सेटमध्ये ऑर्डर केले आणि 6 का 7 मी वापरलेले आहे. आणि बाकीचे जे काही नवीन कोरे होते ना, तर त्यांचा वापर मी माझ्या ज्या काही हेवी आणि महागड्या हँडबॅग्स आहेत ना, तर त्यांना ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि खरं सांगते, कमीत कमी खर्चामध्ये ना आपल्या बॅगेना अगदी प्रोटेक्टेड राहतील, मॉइश्चरपासून सुद्धा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, यांना डागसुद्धा लागणार नाही आणि धुळेपासून सुद्धा या प्रोटेक्टेड राहतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रत्येक गोष्टी ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला महागडे ऑर्गनायझरच लागतील, तर अजिबात नाही. तुम्ही अगदी ना असे चीप ऑर्गनायझरमध्ये सुद्धा ना इन्व्हेस्ट करू शकतात आणि हे ना बऱ्याच दिवस टिकून राहतात. महत्त्वाचं म्हणजे काही जे ऑर्गनायझर आहेत ना, हे शूजचे मी स्पेशली माझ्या बॅगसाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं कन्सिडर करू नका की अरे बापरे, ना शूजचे जे कवर आहे तेच बॅगसाठी वापरले, अजिबात नाही. शूजचे कवर ब्लॅक आहेत आणि हे जे मी बॅगसाठी वापरते ना, हे ग्रे कलरचे आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मिशोवरती हे 2 कलरमध्ये अवेलेबल असतात आणि खूप इझिली आणि स्वस्तात भेटून जातात. त्यामुळे ना तुम्ही ना हा ऑप्शन नक्कीच परचेस करू शकतात.
आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे जे काही वरचे 3 शेल्स आहेत तेच मी तुम्हाला कसे ऑर्गनाईज केले ते दाखवणार आहे. कारण की खालचे जे 2 शेल्स आहे ना, यामध्ये माझ्या मुलाचा जो काही पसार असतो, जसे की त्याची खेळणी झाली, पुस्तकं झाली, ते स्टोअर केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला खालचे शेल्स काही दाखवू शकत नाही. तर हे वरचे 3 शेल्स मी तुम्हाला दाखवत आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, आपल्याला आहे ना लग्नात असो किंवा कार्यक्रमात किंवा हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये असे जे बॅग्स आहेत ना, हे भेटतच असतात. तर हे अजिबात फेकून देऊ नका, याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. तर यामध्ये ना मी माझी जेवढी काही हेअर ॲसेसरीज आहेत ना, तर तेच स्टोअर करत असते. मी माझ्या केसांना आहे ना खूप जास्त असं ट्रीटमेंट वगैरे काही करत नसते. त्यामुळे माझ्याकडं खूप जास्त अशी हेअर ॲसेसरीज वगैरे काहीही नाही आहे. मी अगदी बेसिक माझ्या केसांची स्टाईल करत असते आणि त्यानंच माझं काम धकून जातं. आणि जे काही तुम्हाला हेअर स्ट्रेटनर दिसले ना माझ्या कपाटमध्ये, तर ते फक्त माझ्या आहे ना जे काही साडींच्या मिऱ्या असतात ना, तर त्या व्यवस्थित सेट करण्यासाठी मी वापरत असते. नाहीतर माझे केस ऑलरेडी स्ट्रेट आहेत, तर मला त्याची अजिबात गरज पडत नाही. तर अशा प्रकारे मी माझे जेवढे काही छोटे मोठे ॲसेसरीज आहे, हेअर ॲसेसरीज, ते सुद्धा अशा छोट्याशा ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून घेते. आणि बघू शकता फायनली माझा कपाट अगदी छान असं ऑर्गनाईज झालेलं आहे. कसा वाटला माझा फायनल लुक नक्कीच सांगा. आता मी तुम्हाला आहे ना क्विक असा आहे ना माझा कपाटाचा टूर देते. आता सगळ्यात वरती ना मी माझे सगळे बँगल्स ठेवलेले आहे. त्याच्या साईडला हेअर ड्रायर सोबतच थोडेसे कंडिशनरच्या बॉटल आहे स्टॉक केलेल्या, सुई दोऱ्याचा डब्बा आणि सेफ्टी पिनचा डब्बा. खाली थोडेसे माझे ज्वेलरी वगैरे आहे आणि त्याच्या खाली बॅग स्टोअर केलेले आहे. तर काही अशा पद्धतीने मी माझं संपूर्ण कपाट छान असा ऑर्गनाईज करून घेतलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूयात अजून एका ब्लॉगसह.